आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 10 लाख रुपये लमसम इन्व्हेस्ट करून आपण मिळवू शकतो 70,000 रुपये पेन्शन। तर मित्रांनो, हे खूप एक इंटरेस्टिंग सोल्यूशन असणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। मला अजूनपर्यंत फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर इतरांना देखील शेअर करा। नमस्कार मित्रांनो, मी चंदा कुलकर्णी, तुमची आपली फायनान्शियल ॲडवायझर। मागच्या 13 वर्षांपासून मी या फील्डमध्ये कार्यरत आहे। येस, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब या तिन्हीवर मी तुम्हाला फायनान्शियल गायडन्स देते। शिवाय पर्सनलीसुद्धा मी फायनान्शियल गाईड करत असते। तर तुम्हाला जर फायनान्शियल कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायला हवं हे जाणून घेऊ शकता। तर चला आता पुढे वाढूया व्हिडिओकडे। आजचा आपला टॉपिक आहे 10 लाख रुपये लमसम गुंतवणूक। 10 लाख रुपये आपण म्युच्युअल फंडमध्ये जर लमसम गुंतवणूक केली तर त्यातनं आपण घेऊ शकतो पूर्ण 70,000 रुपये पेन्शन। तर आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, 10 लाखाला आपल्याला लमसम वन टाईम म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत। या 10 लाखाला आपण जर इन्व्हेस्ट करतो आहे म्युच्युअल फंडमध्ये लमसम, जर तुम्ही ॲडवायझरच्या सजेशनने करताय तर तुमची जी रिस्क आहे ती कमी होते, कारण तुमची जी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे किंवा तुमचा जो रिस्क ॲपेटाईट आहे त्यानुसार तुम्हाला ॲडवायझर फंड सजेस्ट करतात आणि ग्रोथसुद्धा त्या अकॉर्डिंगली तुम्हाला मिळू शकते। तर आपण असं पकडून चालतो आहे की एक 12.5% जरी तुम्ही ग्रोथ यात कन्सिडर केलीत आणि तुम्ही ही 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू 20 वर्ष सोडून दिली। आता हे 10 लाख कुठनं आणायचे? बऱ्याच लोकांना प्रॉपर्टीज वगैरे सेल केल्यानंतर एक मोठी लमसम अमाऊंट मिळते, किंवा बऱ्याच लोकांना वडील वगैरे रिटायरमेंट घेतात, किंवा कुणाचंही रिटायरमेंट होतं तर गिफ्ट म्हणून देखील कधी कधी ही एक अमाऊंट मिळू शकते, किंवा तुम्ही एखादी RD किंवा FD एखाद वेळेला जर विड्रॉल करताय तर तुमच्याजवळ एक मोठा फंड असू शकतो। तर या पैशाला ग्रोथ देणं फार महत्त्वाचं आहे। ॲक्च्युअल आपण पैसा कमवतो पण त्या पैशाला एक प्रॉपर ग्रोथ आपण देऊ शकत नाही आणि त्याचमुळे आपलं वेल्थ जो आहे तो एनहान्स होऊ शकत नाही। तर वेल्थ एनहान्समेंट इज इम्पॉर्टंट। तर आपल्याला या 10 लाखाला इन्व्हेस्ट करायचे आहेत लमसम इन्व्हेस्टमेंटमध्ये। 12.5% जरी CAGR मिळाला, 20 वर्ष आपण कंटिन्यू ही इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करणार आहे। जर आपण ही इन्व्हेस्टमेंट 20 वर्ष कंटिन्यू केली तर याच 10 लाखाचे आपले 20 वर्षात 1 करोड रुपीजचा फंड क्रिएट होतो। हे मित्रांनो मी अगदी कमीत कमी तुम्हाला सांगत आहे। लास्ट 10 इयर्सचा जर आपण म्युच्युअल फंडचा ॲव्हरेज CAGR जर आपण कन्सिडर केला तर तो कॅल्क्युलेट केला तर तो 17%च्या वरती आहे। म्हणजे आजपर्यंत लोकांना 17%पेक्षा जास्ती ॲव्हरेज CAGR 10 वर्षात मिळालेला आहे, पण तरीसुद्धा आपण 12.5%नेच कन्सिडर करतो आहे। तर 10 लाखाचे तुमचे इथे बनतात पूर्ण 1 करोड रुपये, आणि या 1 करोड रुपयाला आपण पुढे काय करणार आहोत हा सगळ्यात जास्ती मॅजिक होणार आहे। तर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत ऐकायचं आहे। 10 लाखाचे 1 करोड कसे झाले इथपर्यंत आपण हे समजलो आहे। आता आपण या 1 करोडमधनं 70,000 रुपये पेन्शन कशी मिळवणार आहोत आपण हे समजून घेणार आहोत। आपण या 1 करोडला आता म्युच्युअल फंडमध्ये विड्रॉल न करता आपण याला म्युच्युअल फंडमध्येच SWP म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, या प्लॅनमध्ये आतापर्यंत आपण काय करत होतो, इन्व्हेस्ट करत होतो। इन्व्हेस्टमेंटला आपण फक्त ग्रो केलं। आता आपण काय करणार आहे, या इन्व्हेस्टमेंटमधनं काहीतरी मिळवणार आहे, जे मंथली विड्रॉल मिळवणार आहोत, बरोबर। तर आता आपण काय करणार आहे की या सेम अमाऊंटला 1 करोडला इन्व्हेस्ट करणार आहोत म्युच्युअल फंडमध्येच SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये आपण या इन्व्हेस्टमेंटला शिफ्ट करणार आणि तिथनं आपण पूर्ण घेणार आहोत 70,000 रुपये महिना पेन्शन। आता आपण ही 70,000 रुपये महिना पेन्शन घेतलीच, पण आपण ही इन्व्हेस्टमेंट किती वर्ष कंटिन्यू करता येईल? आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, माझे जे 1 करोड रुपीज आहेत त्यातून मला किती दिवस ही विड्रॉल मिळत राहणार, किंवा किती महिने किती वर्ष हे विड्रॉल मिळत राहणार, शिवाय माझे जे 1 करोड आहेत ते प्लस होणार मायनस होणार, बरेच प्रश्न तुम्हाला असतील। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा। हा व्हिडिओ दुसऱ्यांसोबत सुद्धा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढचे जेही व्हिडिओज मी पोस्ट करणार ते तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोचावेत।
तर आपण आता समजून घेऊयात की हे जर आपण 5 वर्ष इन्व्हेस्ट केले, इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू केली, म्हणजे SWPची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आपण कंटिन्यू पेन्शन घेत राहिलो तरीसुद्धा काय मॅजिक होणार हे आपण आता समजून घेणार आहोत. बघा, म्युच्युअल फंड जे आहे मित्रांनो ते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा एक प्रॉडक्ट आहे. तुम्ही जितकं लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहाल तितका तुमचा यात फायदा जास्ती आहे. तर आता आपण समजून घेणार आहोत की मी किती लॉंग टर्म राहिलेत तर माझा किती फायदा होईल. आपण सगळ्यात पहिले समजून घेतलं की एक लॉंग टर्म बेनिफिट 10 लाख इन्व्हेस्ट केले. लॉंग टर्ममध्ये मी एक पूर्ण 20 वर्षाचा काळ काढला आणि 10 लाखाचे 1 करोड झाले. आता आपण समजणार आहोत की विथ विड्रॉल 70,000 रुपये विड्रॉल घेऊन सुद्धा मला पुढे कसे रिटर्न्स मिळतील, माझे 1 करोड पूर्ण मिळतील की कमी होणार. सो आपण समजून घेऊयात काही. मी तुम्हाला 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष आणि 20 वर्ष असं उदाहरणासहित समजवते आहे. तर आपण ते पूर्ण समजून घेऊया. व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. सो मित्रांनो, 1 करोड रुपीज आपण इन्व्हेस्ट केले, त्यातून 70,000 रुपये महिना आपण पेन्शन घेतो आहे, म्हणजे विड्रॉल घेतो आहे. आणि ही इन्व्हेस्टमेंट जर आपण कंटिन्यू 5 वर्ष ठेवलीत तर 5 वर्षांमध्ये आपले 1.28 CR आपल्या 1 करोडची व्हॅल्यू होते. आणि सोबत तुम्ही त्यातनं 70,000 रुपये महिना विड्रॉल देखील घेतला आहे. देन आफ्टर जर आपण हीच इन्व्हेस्टमेंट 10 वर्ष कंटिन्यू ठेवलीत तर आपली याच इन्व्हेस्टमेंटमध्ये 1.79 CR म्हणजेच 1 करोड 79 लाख रुपये तुमचा याचा फंड क्रिएट होतो. म्हणजे 1 करोडची ग्रोथ जी आहे ती 1.79 CR झाली. प्लस तुम्ही 70,000 विड्रॉल घेतले ते वेगळे. त्यानंतर जर तुम्ही हीच इन्व्हेस्टमेंट 15 वर्ष कंटिन्यू ठेवलीत तर 15 वर्षात आपले 2.75 म्हणजे 2 करोड 75 लाख रुपये होतात. आणि तसंच आपण ही इन्व्हेस्टमेंट 20 वर्ष कंटिन्यू ठेवली तर 4.54 CR म्हणजेच 4.5 करोडपेक्षा जास्तीचा फंड म्हणजे 4 करोड 54 लाखाचा फंड तुम्ही इथे क्रिएट करू शकता. हे अगदी 12.5% मी कॅल्क्युलेट केलेले आहेत. SWPचे जे रिटर्न्स आहेत ते देखील. आणि तेच जर आपण 25 वर्ष कंटिन्यू ठेवले तर या 1 करोडची व्हॅल्यू 25 वर्षांमध्ये 7.87 CR म्हणजे 7 करोड 87 लाख रुपये असणार आहे. जे आपण 70,000 रुपये मंथली विड्रॉलसुद्धा घेतला आणि तरीसुद्धा आपले 25 वर्षात आजच्या 10 लाखाचे पुढच्या 45 वर्षात 7.87 करोड प्लस पूर्ण 25 वर्ष तुम्ही 70,000 रुपये विड्रॉल घेऊ शकता. सो हे सोल्युशन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुमच्या स्टेटसला ठेवा. लिंक इतरांना देखील शेअर करा व्हिडिओची. आणि मला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुकला देखील मला फॉलो करा, कारण तिथे माझ्या छोट्या आणि खूप छोट्या उदाहरणासहित आम्ही तुम्हाला छान टॉपिक समजून सांगत असतो की फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. तुम्ही अजूनपर्यंत जर फायनान्शियल ॲडवायझर तुमच्यासोबत नसेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एकच काम करायचं आहे, फायनान्शियल ॲडवायझर निवडायचं आहे. तुम्ही मला देखील तुमचं फायनान्शियल ॲडवायझर म्हणून निवडू शकता जर तुम्हाला माझं सोल्युशन पटत असेल तर. आणि ॲडवायझर खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण जसं तुम्ही बघताय की फायनान्शियल प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. कारण पुढे आपल्याला पेन्शन नसणार आहे, मुलांचं शिक्षण खूप महाग असणार आहे, महागाई खूप वाढते आहे. तर त्या अकॉर्डिंगली या सगळ्यांचा विचार करून तुम्ही सगळ्यात पहिले फायनान्शियल प्लॅनिंग करण्याकरिता एक फायनान्शियल ॲडवायझर निवडा. तुम्हाला माझं गायडन्स घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि पर्सनलाइज तुम्ही माझ्याकडनं सजेशन घेऊ शकता. आता तुमच्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिले प्रश्न हा आला असेल की मॅमची कन्सल्टेशन फीज असेल. सो मित्रांनो, गुड न्यूज आहे तुमच्याकरिता, माझी कुठलीही कन्सल्टेशन चार्जेस मी घेत नाही. फक्त एवढंच माझे एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही जेव्हा माझ्याकडनं काहीतरी गायडन्स घ्याल तर ती इन्व्हेस्टमेंट किंवा ते प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही माझ्या थ्रू करावं. बस एवढेच माझे एक्सपेक्टेशन आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचं खूप धन्यवाद. तुम्ही इतरांना देखील शेअर करा आणि फायनान्शियल फ्रीडमकडे एक स्टेप पुढे टाकण्याकरिता सगळ्यांना मदत करा. सो थँक्यू सो मच.